हॅलो आणि गुड मॉर्निंग. तुम्ही असं म्हणाल की इतक्या रात्रीचं मी काय गुड मॉर्निंग करते, पण पहाटेचे 5:30 वाजलेत आणि मी आले आहे रामाश्रय या उडपी रेस्टॉरंटपाशी. अख्ख्या मुंबईमध्ये ही एकमेव अशी जागा आहे जी सकाळी इतक्या सकाळी उघडी असते. तर मी आले आहे तिच्यासाठी. ती जी पेट्रोलवर नाही चालत, डिझेलवर नाही चालत, कोणताही गॅस नाही लागत तिला चालवण्यासाठी. इतकंच काय तर विमान प्रवासही तिच्यासाठी जगभर मोफत आहे. ती म्हणजे माय डार्लिंग सायकल. या सायकलचा आपण एक मस्त धमाल प्रवास करणार आहोत, ते पण आज सकाळी एका खास माणसासोबत. कोण आहे तो माणूस? चेक इट आउट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू अण्णा. मिस्टर अतुल कुलकर्णी, द सायकलिस्ट. ॲक्टर बिक्टर नाही आहे आज तो, आज सायकलिस्ट आहे. पण हाऊ कम अतुल कुलकर्णी आज सायकलिस्ट, म्हणजे ही काय ओळख आहे नवीन? याचं सगळं क्रेडिट शैलेश परोळेकरना. कारण मी गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे जिमला जातोय, परंतु त्यांचा खूप आग्रह होता की एखादा कुठला तरी स्पोर्ट मी परस्यू करायला पाहिजे, खेळ. आणि ते स्वतः खूप एस सायकलिस्ट आहेत, म्हणजे त्यांच्या कॉलेजपासनं खूप मोठे सायकलिस्ट आहेत. परवाच गेल्या वर्षी अहमदाबादला एक हे होती रेस, त्याच्यामध्ये ते दुसरे आले होते अख्ख्या भारतामध्ये. वाव. तर त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे, त्यांच्या ट्रेनिंगमुळे सायकलिंग सुरू केलं आहे. पण खूप मजा येते आहे. त्यामुळे हॉटशॉट सायकल पण तू विकत घेतलेली आहे? मेरिडा कंपनीची सायकल आहे, जर्मन कंपनी आहे. मागे 9 गिअर्स आहेत, पुढच्या चाकाला 3, म्हणजे एकूण 27 गिअरची सायकल आहे. सो व्हॉट इज सायकलिंग फॉर यू? सायकल करणं हे तुझ्यासाठी काय आहे? खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये परसिव्हरन्स असतो. कारण एकतर उठायचं, तुम्हाला ठरवून उठायला लागतं. मी आज 4 वाजता मी पण आज किती 4 वाजता उठले. 4 वाजता तुम्हाला उठायचं, म्हणजे आधीपासून तुम्हाला प्लॅनिंग करायला लागतं की तुम्ही आदल्या दिवशी तुमचा अख्खा कार्यक्रम प्लान करून, लवकर झोपून, व्यवस्थित जेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला उठणं. एन्ड्युरन्स प्रचंड, कारण तुम्हाला एक गोल अचीव करायचा असतो, तिथपर्यंत तुम्ही येता. परत जाताना खरी तुमची कमाल असते, कारण एका पॉईंटनंतर तुमचं शरीर हे मेकॅनिकली करायला लागतं. सगळा खेळ मेंदूचा होतो, डिटरमाइन करायला लागतं तुम्हाला की मला पोचायचं आहे. आम्ही सगळे फ्लायओव्हर्स घेतो चा बांधला आहे. मी फार हौशी सायकलिस्ट आहे, मला खूप आवडतं म्हणून करते मी सायकलिंग. पण एका शब्दात जर सायकलिंग सांगायचं तर तू काय सांगशील? इट्स पीस ऑफ लाईफ. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट जी शिकवते ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन फक्त स्वतःशी असते, दुसऱ्याशी नाही. कॉम्पिटिशन जर असलीच तर ती फक्त स्वतःशी पाहिजे, आणि सायकलिंग तुम्हाला ते शिकवतं. सुपर. बघूया आज मी काय काय शिकणार आहे अतुल कडून आणि सायकल कडून. Ready to go. I think खरी मुंबई एक्सप्लोर करायची असेल तर आयदर खूप चाललं पाहिजे, नाहीतर सायकलिंग केलं पाहिजे. काय वाटतं? कुठलाही देश, कुठलंही गाव, जोपर्यंत तुम्ही चालत हिंडत नाही, आणि युरोपमध्ये असाल तर अर्थातच सायकलवर, परंतु माणसं बघणं म्हणजे गाव बघणं किंवा देश बघणं. आणि माणसं तुम्ही गाडीतनं नाही बघू शकत. कारण का लहानपणी प्रत्येकाने 5 रुपये, 10 रुपये, अर्धा तास वगैरे अशी सायकल भाड्यावर घेऊन चालवलेली आहे. दादा तसेच शिकलोय, मी तरी तसे शिकलोय. तू मुंबईत चालवली आहेस का? मुंबईत चालवली. म्हणून 5 रुपये तास होती. सोलापूरला 1 रुपये तास होती. काय सांगता? त्या भाड्याच्या सायकलवरती मी खूप हिंडलोय सोलापुरात. परंतु मी खरी सायकल शिकलो ती बेळगावमध्ये, माझं जे जन्मगाव आहे तिथे. माझ्या चुलत भावाची सायकल होती छोटी, की ज्याला असं 2 साईडनी हे असतं ना, चाकं असतात. मग त्याचं एक चाक तुटलं साईडचं, मग दुसरं चाक तुटलं आणि मी सायकल चालवायला.
त्याच्यानंतर माझी स्वतःची सायकल आली काही दिवसांनी. BSA नावाच्या कंपनीची सायकल होती, ती मला आठवतं, वायरचे ब्रेक्स वगैरे वगैरे. ओके. आणि त्यावेळेला फार नाविन्य होतं, कारण एकदम अदरवाईज सगळ्या फॅन्सी सायकल. अदरवाईज ते आपण नेहमी दूधवाल्याची म्हणतो तशा सायकल्स होत्या बऱ्याचशा. पण शाळेत जाण्यासाठी माझ्या वडिलांनी मला ती सायकल घेतली आणि खूप आम्ही कमी जण होतो अशी सायकल असलेली, अशी BSA कंपनीची वगैरे. ओके. सुहासिनी चितळे नावाची माझी एक मैत्रीण होती, तिची पिवळ्या कलरची सायकल होती, मला आठवते. म्हणजे सायकल मधला एलिट क्लास मध्ये तुम्ही मोडत होतात. हो. त्यावेळच्या. जेवढं मला माहिती आहे की तू असं फार काही स्पोर्ट्स पर्सन नाही आहे, म्हणजे रॅदर टिपिकल व्यायाम करणारा असा व्यक्ती नव्हताच. ही सगळी पॅशन व्यायामाची, सायकलिंगची, ही सगळी आवड निर्माण कुठे आणि कशामुळे झाली? ऍक्टिंगमुळे का? हे अगदी खरं करावं आहे. लागलं? करावं लागलं असं नाही. हे अगदी खरं आहे की मी लहानपणी कुठलाही खेळ खेळायचो नाही. हां. म्हणजे बैठा खेळ सुद्धा खेळायचो नाही कधी कुठला. परंतु दिल्ली 6 सिनेमा मी करणार होतो राकेश मेहराचा, आणि त्यावेळेला थोडंसं वजन वाढवायचं होतं. ओके. तर त्यानिमित्तानं मी पहिल्यांदी शैलेश परोळेकर सरांकडे गेलो. हां. आणि माझं पहिलं वाक्य त्यांना हे होतं की मला व्यायामाची अजिबात आवड नाही आहे, पण मला व्यायाम करायचा आहे. आणि तिथून सुरुवात झाली. पण ते फार उत्तम टीचर आहेत, फार उत्तम शिक्षक आहेत, त्यामुळे ते गोडी निर्माण करतात तुमच्यात व्यायामाची. आणि तशी निर्माण झाली. आणि खरा त्याचा पीक होता तो नटरंग सिनेमा, की ज्याच्यामध्ये मला 17-1 किलो वजन वाढवायचं होतं. त्याच्यानंतर 17-18 किलो वजन कमी करायचं होतं. तर साधारण 35-36 किलोचं फ्लक्च्युएशन होतं कम्प्लीट. बापरे. आणि हे सगळं 4 ते 5 महिन्यात करायचं होतं. हां. आणि ते पण एकाच सिनेमामध्ये वाढवायचं आणि कमी करायचं होतं. आणि दॅट कमी इज द मोस्ट करायचं चॅलेंजिंग होतं. थिंग ना कुठल्याही ॲक्टरसाठी. करेक्ट. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट झाली की माझ्या शरीराकडे प्रचंड लक्ष गेलं. हां. आणि आपण इतकी ऑब्व्हियस जी गोष्ट आहे, इतकी जी सतत आपल्या बरोबर असणारी गोष्ट आहे आपलं शरीर, हां. त्याच्याकडे किती दुर्लक्ष करतो. आणि तेव्हापासून मी अत्यंत कॉन्शियस आहे. आणि त्यामुळे मी व्यायाम कधीच सोडलेला नाही आहे. सलग 2 दिवसाच्या वर माझी गॅप कधीच होत नाही. परंतु तू म्हणालीस ते खरं आहे, सिनेमामुळे हे झालं. आणि थँक्स टू नटरंग, शरीराबरोबरच मेंदूला ट्रेनिंग देण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. हेल्दी माइंड्स तयार व्हायला मला असं वाटतं की खेळाचं खूप महत्त्व आहे. आणि मी सायकलिंग करायला लागल्यापासून मला हे आणखीन जाणवतं आहे की खूप वेगवेगळ्या गोष्टी खेळ तुम्हाला शिकवतो. आणि खेळ म्हणजे दुसऱ्याबरोबर कॉम्पिटिशनच करायला पाहिजे असं नाही आहे. हे जे सायकलिंगसारखे खेळ आहेत, जिथे तुम्ही स्वतःलाच चॅलेंज देता, जिथे तुम्ही स्वतःच टार्गेट सेट करता, ते अचीव करता, त्याची तयारी करता, तर ह्यातनं मला असं वाटतं की माणूस म्हणून तुमच्यात खूप छान बदल घडतात. एकदम खरं आहे. कारण का आपण बघतो की भारतामध्ये सायकलिंगला किंवा कुठल्याही खेळाला तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही. म्हणजे मी असं वाचलं आहे आणि आय नो फ्यू पीपल जे CEO मॅनेजरियल लेवलला आहेत, डिरेक्टर्स आहेत कंपनीचे मोठमोठ्या, पण ते ऑफिसला सायकलने जातात. ॲम्स्टरडॅममध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अशा सगळ्या ठिकाणी. म्हणजे परदेशात सायकलिंगला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे. आणि एवढंच नाही तर ती लोकं सायकलनी येतात, पोल्युशन इंड्यूस नाही करत, त्यांच्यामुळे पोल्युशन नाही वाढत, त्याच्यामुळे कंपनीज त्यांना अधिकचा बोनस वगैरे देते. तर मला असं वाटतं हे अमेझिंग आहे. आणि भारतामध्ये पण असे काही प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. तर अशाच काही व्हिडिओ सायकलिस्ट आपण भेटणार आहोत. हाय, माझं नाव अभिषेक तर्फे. मी एक सायकलिस्ट आहे. मी रोज सकाळी उठून सायकल चालवतो, स्वतःला ट्रेन करतो. माझा स्वतःचा एक ब्लॉग आहे, त्याचं नाव velocrashIndia.com. हाय एव्हरीबडी, माझं नाव कैलास पाटील. मी एक अल्ट्रा सायकलिस्ट आहे. माझं ध्येय आहे रेस अक्रॉस अमेरिका, जी 5000 किलोमीटर्सची रेस आहे, त्याच्यामध्ये भाग घेणं आणि यशस्वीपणे पूर्ण करणं. त्यासाठी मी दररोज 50 किलोमीटर सायकल करतो आणि विकेंड्सला 250 ते 300 किलोमीटर सायकल करतो. सायकल माझ्यासाठी स्वातंत्र्याचं प्रतीक आहे.
cycling is freedom for me. Hi, this is Hitisha. I'm from Mumbai. I love cycling. For me, cycling is like energy, fun, life, dance, everything. मी शेरेजाद इराणी मुंबईला राहतो आणि डेली सायकलिंग करून ऑफिसला जातो. Hi, I'm Kayosh. I work on ship and every vacation that I come over here, every day I go cycling. वा. मी आत्ताच दमले आहे. आपण किती किलोमीटर केलं असेल तरी? आपण हा 5-7 किलोमीटर केलं असेल. बस. पण सिरियसली आपण इतकं सगळं सायकलिंग बद्दल बोलतोय आणि हे सगळे मुंबईचे सायकलिंग एन्थुझियास्ट आपल्या सोबत आहेत. रोज सायकल जगतात, रोज सायकलिंग जगतातच ही लोक सगळे आणि वीकेंडला सायकलिंग करतात खूप सारं. प्लस काही ह्याच्यातले ऑफिसला सायकल घेऊन जातात, सायकल प्रमोट करतात आपल्या आपल्या परीने, ब्लॉग करून त्याच्याबद्दल लिहून, सायकलिंग टूर्सबद्दल लिहून, राईड्सबद्दल लिहून. काय वाटतं या सगळ्या सायकलिस्टना भेटून? मला खूप आनंद होतोय. नुकतंच मी एक आर्टिकल वाचलं होतं ज्याच्यामध्ये असं म्हणालं आहे की युरोपमध्ये गाड्यांचे जे फॅक्टरीज आहेत किंवा गाड्यांचा जो सेल आहे तो कमी होतोय आणि सायकलचा सेल वाढतोय. वाव. तर आपल्याकडे सध्या खूपच उलटं आहे. पण मला असं वाटतं की आपण 8-10 वर्षानंतर ते फॉलो करायला लागतो. तर हेही आपण फॉलो करू असं वाटतंय मला. आत्ताच तू रेस अक्रॉस अमेरिका ही जी मोठी सायकल रायडिंग टूर असते ती सगळी बघून आलाय स्वतः, त्याच्या क्रूमध्ये होतास तू. त्याच्याबद्दल सांग ना, काय होता तो एक्सपिरियन्स? यावर्षी मी सुमित पाटील या रायडरच्या क्रूमध्ये होतो, मी आणि शेरेजाद. ही रेस जी आहे ही 5000 किलोमीटर्स लांब रेस आहे. वेस्ट कोस्ट ऑफ अमेरिकापासून ते ईस्ट कोस्ट म्हणजे पूर्ण क्रॉस कंट्री रेस आहे ही एन्ड्युरन्स. आणि ही रेस 12 दिवसाच्या आत पूर्ण करावी लागते. म्हणजे झोपायचंच नाही का? दिवस रात्र सायकल चालवायची? दिवसाला तुम्ही मोजलात तर 2 तास झोप तुम्ही अफोर्ड करू शकता जर तुम्हाला 12 दिवसात जर ही रेस पूर्ण करायची असेल तर. स्लीप मॅनेजमेंट ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या रेसमध्ये. तुम्ही जेव्हा सुरुवातीला कॅलिफोर्निया सोडता तेव्हा वाळवंटात शिरता. वाळवंट पार केल्या केल्या तुम्हाला अत्यंत कठीण असे क्लाइम्स करावे लागतात. वुल्फ क्रिक पासच्या इथे तिथे टेम्परेचर अचानक ड्रॉप होतं, अगदी -2-3 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. असं कंटिन्युअसली तुम्हाला वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्समधून जावं लागतं, वेगवेगळे चॅलेंजेस सतत फेस करावे लागतात ही रेस पूर्ण करताना. अशी ही रेस आहे, त्यासाठी मी ट्रेन करत आहे सध्या. मला एक प्रश्न होता अतुल यांना, जेव्हा तुम्ही शूट्स करत असतात चकवा, वळू हे जे चित्रपट आहेत तेव्हा तुम्हाला क्रॉस कंट्री जायला मिळतं. तर अशा ठिकाणी जे ट्रेल्स वगैरे असतात तुम्हाला सायकलिंगचा अनुभव घेता येतो का? शूट जेव्हा चालू असतं तेव्हा खूप उन्हामध्ये आम्ही अफोर्ड नाही करू शकत कारण स्किनचा रंग बदलत राहतो आणि कंटिन्युटी जम्प होते, त्यामुळे टॅन होऊन चालत नाही तिथे. पण जिथे शक्य आहे तिथे नक्की करतो. किंवा ज्यावेळेला परदेशी जातो त्यावेळेला मी युजली असं करतो की कामासाठी जातो, फेस्टिवल असेल, शूट असेल, आय स्टे बॅक पुढचे 10-15 दिवस त्या कंट्रीमध्ये. मी जर्मनीला गेलो होतो 2-3 वर्षापूर्वी. तर तिथे कॉन्स्टान्स लेक म्हणून जो आहे तिथे 3 देशांच्या सीमा त्या तळ्याला टच होतात आणि तिथे कंप्लीट काय म्हणतात त्याला सायकलिंग ट्रॅक आहे कंप्लीट लेकच्या भोवती. तर मी जर्मनीमध्ये होतो. मी एक दिवस सायकलवरनं निघालो. जर्मनीतनं मी ऑस्ट्रियामध्ये गेलो, ऑस्ट्रियातनं स्वित्झर्लंडमध्ये गेलो आणि मग स्वित्झर्लंडमध्ये सायकल बोटीत घालून परत जर्मनीत आलो लेक क्रॉस करून. सायकोलॉजिकलीच ते इतकं फंटॅस्टिक होतं ना की मी आता दुसऱ्या देशात चाललो आहे. त्यामध्ये चेकपोस्ट आहे आणि तिथनं आपण जर्मनीतनं ऑस्ट्रियात चाललो आहे आणि ऑस्ट्रियातनं परत आपण आता स्वित्झर्लंडमध्ये आहोत. कारण का आपण जनरली असं करत नाही ना, एका देशातून दुसऱ्या देशात आपल्या ह्याच्यात फिक्स्ड आहे, विमानाने जायचं नाहीतर फार तर फार ट्रेननी वगैरे असा कुठला तरी असेल रूट. तर पण माझी ती अल्टिमेट ॲम्बिशन आहे की कधीतरी अख्खा युरोप सायकलवरनं पालथा घालायचा बघत बघत. पण खरंच सायकल चालवण्यासाठी पॅशनची जास्त गरज आहे का एखाद्या वेल इक्विप्ड सायकलची गरज आहे? काय पॅशन वाटतं? ते इंडिव्हिज्युअलवरती आहे बेसिकली. लाईक मी जेव्हा सायकलिंग चालू केलेलं तेव्हा माझ्याकडे फक्त एक 4000 रुपयाची सायकल होती. लाईक कधी कसं ब्रेक पॅड पडायचा, कधी कधी टायर अशी फ्लॅट द्यायची आणि मला टॅक्सीवरती टाकून जायला लागायचं. पण तरी लाईक मी असं डिमोटिवेट नाही झालो. लाईक तीच परत घरी जाऊन रिपेअर करायचो ताकी मी रात्री लाईक 8 वाजता निघीन, बँड्राला जाईन, एक राऊंड मारून परत घरी जाईन.
आणि नंतर पैसे जमा करून 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 लाईक एक स्वतःची रोड बाईक घेतली. तर घरच्यांनी काय सांगितलं एवढे पैसे तू इतके दिवस जोडतोयस पण शेवटी काय घेतोयस तर सायकल ती असं आपल्या बोलले का? इकडची मेंटॅलिटी आहे. ते बघतात सायकलला, अरे सायकलला ही इकडची वाटत नाही कितीची आहे, आणि तू त्यांना किंमत सांगते तेवढी, एवढ्यात तर बाईक येईल, तू बाईक का नाही घेतलीस? मला बाईक पण आहे पण तिच्यावरून मूड उडलाय माझा. एवढ्या सगळ्या सायकलिस्टना तू भेटतोस तर तुला काय वाटते एक अशी कॉमन गोष्ट त्या सगळ्यांमध्ये? जे असे वेडे लोक आहेत जे सायकलिंग बद्दल असे ते बघायला गेले तर whatever day night it doesn't matter, you give them a bicycle and they'll just ride, it doesn't matter what road it is. कॉमन गोष्ट काय आहे तर सगळे वेडे आहेत अशी एक कॉमन गोष्ट आहे सगळ्यांमध्ये. आता आपण जाऊया, आमचा एक स्पॉट आहे हाजी अलीच्या इथे, ज्यूस सेंटर. ओके तिथे आम्ही बऱ्याच वेळेला ज्यूस घेतो आणि मग राऊंड वरून परत जातो गोरेगावला ओके. किंवा कांदिवलीला. तर तरी किती डिस्टन्स असेल? मला इथून त्याचं साधारण टेन्शन, किती डिस्टन्स आहे? इथून साधारण मला असं वाटतं 4 ते 5 किलोमीटर असेल. हां मग आय थिंक आय कॅन मॅनेज. यू कॅन. मी आणि ढकलेन आता तुला आता. चलो लेट्स गो. सो फायनली आम्ही हाजी अलीला पोहोचलोय आणि हाजी अलीला आमची कोण वाट बघताय ते आहेत परुळेकर सर. परुळेकर सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्ही आम्हाला ट्रीट देताय ज्यूसची आम्ही सायकलिंग केल्याबद्दल. ते कायम देतात, इथे आलं की तेच ज्यूसची ट्रीट देतात. सायकलिंगचे थोडक्यात फायदे आहेत असं तुम्ही सांगाल? 40च्या पुढे तुम्ही रनिंग करणं जर तुम्ही फार फिट नसाल तर डांबरी रस्त्यावर धावताना तुमच्या गुडघ्यांना, हिप जॉईंट्सना, अँकल जॉईंटना त्रास होऊ शकतो. वेळात सायकलिंगमध्ये इट्स इम्पॅक्ट होत नाही अजिबात. सो इट इज व्हेरी इकॉनॉमिकल आणि टाईम सेव्हिंग. हेल्थसाठी हेल्थ बेनिफिट्स अनलिमिटेड बेनिफिट्स. तुमचा एफर्टलेसली वेट लॉस आय होप माझं होईल. नक्कीच होईल. जसं मी सायकलिंग. रोज ऑफिसला सायकलवरनं जाते, व्हेरी गुड. दादरहून IBMच्या ऑफिसमध्ये. ग्रेट ग्रेट. परळला. लेट्स हॅव ज्यूस. Yes. ज्यूस टाइम. मॉर्निंग एकदम हेल्दी आहे कारण का आता आपण हेल्दी ज्यूस पितो इन्स्टेड ऑफ चाय किंवा कॉफी. सो एक गोष्ट मला विचारायची आहे, सिन्स तू एक ॲक्टर आहेस आणि इतकं सगळं ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइजिंग आणि सायकलिंगमध्ये एवढा विश्वास ठेवतोस, 6 पॅकचं हे सगळं काय मिथ आहे? म्हणजे रिअली 6 पॅक्स आर गुड, बॅड, अगली? अनहेल्दी आहे. त्याचं कारण अगदी सोपं आहे. एक तर तुम्हाला खूप तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करायला लागतं, म्हणजे डेंजरस लेवलवरती जवळजवळ ते आणायला लागतं. जेव्हा तुम्हाला 6 पॅकचे शॉट्स द्यायचे असतात अल्टिमेटली, त्याच्या 3-4 दिवस आधी, 2 ते 3 दिवस तरी आधी नक्की तुम्हाला पाणी बंद करायला लागतं. बापरे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही थुंकीसुद्धा गिळायची नाही असं होतं. त्याचं कारण अगदी सोपं आहे. मीठ खाणं बंद करता तुम्ही आधी काही दिवस. म्हणजे स्वतःला त्याचं खूप टॉर्चर करायचं. हो, आणि अनहेल्दी आहे मुळात. अर्थात काही वेळेला ते करायला लागतं. मी पण ते केलं आहे एका सिनेमासाठी. पण त्याच्या अजिबात मोहात पडू नका. 0 फिगर, 6 पॅक हे अत्यंत फसव्या गोष्टी आहेत. अजिबात त्याच्यात पडू नका. फंक्शनल फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. हे सगळं करणं खरं गरजेचं आहे, पण त्याहूनही जास्त गरजेचं आहे आपल्या शरीराशी आपण कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीशी कनेक्ट असला पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये काय होत आहे, आपल्या शरीरामध्ये काय हालचाली होत आहेत, काय चालू आहे किंवा आपल्या शरीराला आता कसली गरज आहे, हे सगळं माहिती असणं, विचार करणं हे गरजेचं आहे. शरीर इंडिकेशन देतं तुम्हाला. त्यामुळे तू जो मुद्दा सांगतेस तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त शरीराचं ऐकूया, शरीराशी बोलूया, खूप सारं एक्सरसाइजिंग करूया, खूप मस्त जगूया आणि खूप सायकलिंगही करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स अ लॉट. खूप मजा आली. ट्रिंग